क्रांतिकारी जय भीम. मी आश्लेषा जाधव. सध्या आपला वर्षावास महिना सुरू आहे. या वर्षावास मासाच्या निमित्ताने आपण सर्वजण बहुजन संघटन हा जो देशभरातला अत्यंत प्रसिद्ध नावाजला गेलेला अत्यंत कार्यक्षम आणि आमच्यासारख्या वक्त्यांना आपलं स्टेज आपलं विचारपीठ नेहमीच उपलब्ध करून देणारा सध्याच्या अत्यंत भयान परिस्थितीमध्ये टिकून राहिलेला स्वतःच्या भूमिकेवर ठाम राहिलेला असा हा म्हणजे मला तरी वाटतं एकमेव असं हे विचारपीठ, एकमेव असं हे पेज, एकमेव असा हा चॅनल आहे. आणि सर्वप्रथम म्हणूनच मला इथे पुन्हा एकदा आपल्या या अत्यंत सुंदर छान अशा विचारपीठावर मला बोलण्याची, पुन्हा एकदा माझे विचार मांडण्याची आपणा सर्वांपुढे संधी उपलब्ध करून दिली. याकरता मी बहुजन संघटकच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि त्यासोबतच इथे जे उपस्थित आहेत, जो श्रोतृवर्ग इथे उपस्थित आहे, स्वतःचा वेळ देऊन आज इथे अत्यंत अभ्यासू असे श्रोते आहेत जे रोजच या मालिकेला प्रतिसाद देत आहेत. या सर्वांचेही मी मनपूर्वक आभार मानते, अभिनंदन करते. आणि अधिक वेळ न घालवता आपला जो आजचा हा विषय आहे किंवा आजचं जे हे विचारांचं पुष्प आहे, जे आपण नेहमीप्रमाणेच एकमेकांच्या साथीने गुंफणार आहोत, हे पुष्प गुंफायला मी सुरुवात करते. माझा विषय आहे पटाचारा. मी असं म्हटलं की आपला हा वर्षावास महिना सुरू आहे. वर्षावास म्हणजे नेमकं काय? तर वर्षावास म्हणजे आपण सगळे जाणतो. आपण जर बुद्धांची शिकवण पाहिली, भिक्खू वर्गाला त्यांनी दिलेला उपदेश, भिक्खू वर्गाला दिलेले आदेश किंवा भिक्खू वर्गाचे जर आपण नियम पाहिले तर आपल्या लक्षात येतं की भगवंत भिक्खूंना असं म्हणतात, चरक भिक्कवे, चरत भिक्कवे, भिक्खू तू सतत चालत राहा. तोच खरा भिक्खू असतो जो सातत्याने चालतो, सातत्याने प्रवास करतो, चालतो. याचा अर्थ काय? तर जो भिक्खू असतो तो एका जागी शांत बसत नाही. भिक्खू मठात बसत नाही, भिक्खू मंदिरात बसत नाही, भिक्खू कुठल्याही चार भिंतीमध्ये बसत नाही, भिक्खू कर्मकांड करत नाही. तर भिक्खू काय करतो? तर भिक्खू सातत्याने प्रवास करतो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भिक्खू परिक्रमा करतो. आणि या परिक्रमेमध्ये, या प्रवासामध्ये बुद्धांचे जे अष्टांगिक मार्ग आहेत, बुद्धांचे जे तत्व आहेत, जी तत्वज्ञान आहेत, ज्या पारमिता आहेत, यांना जनमानसात रुजवण्याचं कार्य भिक्खू वर्ग करतो. आणि म्हणून भगवंत भिक्खूंना हा उपदेश करतात की भिक्खू तू सतत चालत राहा. परंतु आपण सर्व जाणतो भगवंतांचा, तथागतांचा धम्म हा वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारलेला असल्यामुळे वर्षावास म्हणजे हा जो पावसाळ्याचा काळ आहे, या पावसाळ्याच्या काळाचं भान ठेवून, पावसाचं निसर्ग नियमाचं भान तथागतांनी ठेवून भिक्खूंना या काळामध्ये भगवंत असा उपदेश करतात की भिक्खूंनो, वर्षावासाचा हा जो कालखंड आहे, या कालखंडामध्ये तुम्ही चालू शकत नाही, फिरू शकत नाही. आणि म्हणून या कालखंडामध्ये भिक्खूंनी विहारामध्ये बसून तपस साधना करायची आहे, सैद्धांतिक साधना करायची आहे. आणि हाच तो उद्देश आहे. आणि म्हणूनच आपला जो आजचा आपली जी ही सिरीज आहे, ही वर्षावासाच्या निमित्ताने, या सिरीजद्वारे ज्यांनी बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये आपले योगदान दिलेलं आहे, आपला वाटा दिलेला आहे, सैद्धांतिक जे कार्य केलेलं आहे, अशा ज्या अनेक थेअरी आहेत, असे जे अनेक महापुरुष आहेत, यांची ओळख करून घेण्याचा, परिचय करून घेण्याचा आपण प्रयत्न या सिरीजद्वारे करतो आहे. आणि अशाच काही भिक्खूंनी ज्या थेअरी, ज्या महानायिका आहेत, अशा महानायिकांना आपण रोज जाणतो आहोत. त्यातल्याच दोन महानायिका आज मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्या या दोन महानायिकांची नावं आहेत पटाचारा आणि खेमा किंवा क्षेमा. अधिक वेळ न घेता आपण आधी पटाचारा आणि खेमा या दोघींची अत्यंत सुंदर अशी जी कथा आहे, अत्यंत जशी आपण एखाद्या पिक्चरची स्टोरी ऐकतो, परंतु ती बऱ्याचदा काल्पनिक असते. ह्या ज्या आपल्या नायिका आहेत, मी यांना महानायिका म्हणते आहेत, महाप्रज्ञावती आहेत. या महाप्रज्ञावती का होत्या, या कुठल्या कालखंडातल्या नायिका आहेत, याचा आपण शोध घेण्याचा आणि सध्याच्या वर्तमान स्थितीला चाचपण्याचा यांच्याद्वारे प्रयत्न करणार आहोत. माझी पहिली महानायिका आहे पटाचारा. पटाचारा बुद्धाचा कालखंड बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की जे अंधकाराचं युग होतं, या अंधकाराच्या युगाला खऱ्या अर्थाने छेद देण्याचा प्रयत्न जर कोणी केला
आणि प्रयत्न नाही तर खऱ्या अर्थानं हा यशस्वी प्रयत्न जर झाला तो म्हणजे बुद्धांच्या काळामध्ये. बुद्ध काय करतात तर ज्या स्त्रीला वैदिक काळामध्ये किंवा वैदिकोत्तर कालखंडामध्ये मानव्य नाकारलं जातं, ज्या स्त्रीसाठी ज्ञानाचे दरवाजे कायमस्वरूपी बंद केले जातात, ज्या स्त्रीची अवस्था जनावरापेक्षाही अत्यंत खालच्या दयनीय अवस्थेला पोचलेली असते, अशा स्त्रीला तथागत भगवान गौतम बुद्ध प्रव्रज्या घेण्याचा, भिक्खुनी संघात प्रवेश घेण्याचा मार्ग खुला करून देतात. याचाच अर्थ दुसरं तिसरं काही करत नाहीत. जर जो स्त्री वर्ग आहे, जो नाकारला गेलेला आहे, जो समाज व्यवस्थेच्या अत्यंत खालच्या तळाला आहे, जो रसातळाला पोचलेला आहे, अशा या अत्यंत उपेक्षित हेलना झालेल्या घटकाला तथागत प्रव्रज्या घेण्याचा मार्ग खुला करतात. म्हणजेच यांच्यासाठी ज्ञानाची कवाडं खुली करून देतात. आणि जेव्हा भगवान तथागत गौतम बुद्ध स्त्रियांना भिक्खुनी संघाची दीक्षा घेण्याचा, प्रव्रज्या घेण्याचा मार्ग खुला करून देतात, ज्ञान घेण्याची ज्ञानाचं अवकाश मोकळं करून देतात, खुलं करून देतात, त्यावेळेला तत्कालीन परिस्थितीतल्या त्या समाज व्यवस्थेतल्या सगळ्या स्तरातल्या स्त्रिया, मग त्या राजवैभव भोगणाऱ्या स्त्रिया असतील किंवा ज्या अत्यंत संघर्ष करून आलेल्या स्त्रिया असतील, दासी, राणी, सावकार, साधी गृहिणी, वयोवृद्ध स्त्रिया, अत्यंत तरुण मुली, गणिका, अशा सर्व स्तरातल्या अत्यंत भिन्न परिस्थितीतून, भिन्न वातावरणातून आलेल्या प्रत्येक स्त्रिया, प्रत्येक मुली तथागतांचा हा जो मार्ग आहे, या तथागतांच्या मार्गाचा उपभोग घेतात आणि त्या स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेतात आणि त्या भिक्खुनी बनतात, त्या अर्हत पद प्राप्त करतात. त्यातलीच आपली ही पहिली भिक्खुनी आहे पटाचारा. मग ही पटाचारा काय आहे? पटाचार्याची कथा. ही पटाचारा आपण सगळे जाणतो. बुद्धकालीन युग, कोसल नावाचं एक जनपद होतं आणि या कोसल हे जनपद, आता जर आपण सध्याचा उत्तर प्रदेश, बिहार बघितला तर इथे कोसल नावाचं ठिकाण आपल्याला दिसतं. कोसल नावाचं हे जे जनपद होतं, इथे श्रावस्ती नावाची नगरी होती मित्रांनो आणि मैत्रिणींनो. या श्रावस्ती नगरीमध्ये एक धनाढ्य असा सावकार राहायचा. अत्यंत श्रीमंत असा सावकार होता. पैशाची कशाचीही त्याला कमी नव्हती. आणि या धनाढ्य अशा सावकाराची एक अत्यंत सुंदर आणि प्रचंड लाडवलेली अशी एक लेक होती. मग ही अत्यंत लाडात वाढलेली, अत्यंत सुखात वाढलेली, एकच अपत्य असल्यामुळे तिचा आई वडिलांकडून प्रचंड लाड झालेला होता, अशी ही जी सावकाराची कन्या होती, ह्या सावकाराच्या कन्येची ही कथा आहे. या मुलीचा जन्म झाला. या मुलीचा जन्म झाल्यानंतर तिच्या आई वडिलांना साहजिकच अत्यंत आनंद झाला आणि ही अत्यंत लाडकी अशी कन्या, सावकाराची ही अत्यंत लाडकी अशी कन्या एखाद्या राजकुमारी सारखीच वाढवण्यात आली. परंतु काही दिवसांनी जेव्हा ही कन्या ही सुंदर होती, रूपवती होती, अत्यंत लाडवलेली होती, सुख समाधान हिच्या पायाशी लोळण घेत होते, अशी ही मुलगी जेव्हा तारुण्यात प्रवेश करते, तारुण्यात पदार्पण करते, तेव्हा हिच्यासोबत असं होतं की मी असं म्हटलं की ही खूप धनाढ्य अशा व्यक्तीची मुलगी होती. साहजिकच यांच्या घरामध्ये खूप नोकर चाकर होते, खूप सेवक होते. ही अत्यंत रूपवान, सुंदर, लाडवलेली अशी ही मुलगी जेव्हा तारुण्यात प्रवेश करते तेव्हा तारुण्य सुलभ भावना हिच्या मनात जाग्या होतात आणि तिच्या घरामध्ये काम करणारा एक नोकर असतो, एक तरुण असतो. त्या तरुणाच्या ती प्रेमात पडते आणि या दोघांची प्रेम कहाणी सुरू होते. या टप्प्यावर या मुलीला हे भान नसतं की आपण एका धनाढ्य श्रीमंत माणसाची मुलगी आहोत आणि आपण ज्याच्या प्रेमात पडलो आहोत तो आपल्या घरचा एक सेवक आहे, नोकर आहे, याचं भान ती ठेवत नाही आणि ती त्याच्यावर मनापासून प्रेम करते. हे दोघे एकमेकांवर खूप प्रेम करू लागतात आणि काही दिवसांनी असं होतं की जेव्हा ही मुलगी, हिचं वय विवाह योग्य होतं, त्यावेळेला हिचे आई वडील तिचं लग्न जमवण्याचा प्रयत्न करतात आणि साहजिकच ते इतके धनाढ्य आहेत, श्रीमंत आहेत, तर ते लग्न ठरवताना असाच एक त्यांना साजेसा, त्यांच्या ज्याला आपण सध्याच्या भाषेत स्टेटस म्हणतो, त्यांच्या सामाजिक स्थितीशी सुसंगत असेल असा एखादा स्वजातीतला, स्वसमूहातला एक मुलगा ते शोधतात आणि त्याच्यासोबत तिचा विवाह ते निश्चित करतात. परंतु ही जी मुलगी आहे, ही मुलगी तिच्या प्रेमावर
तिने ज्याच्यावर प्रेम केलेलं आहे, जे काही तिचे प्रेमाचं तिने हे नातं फुलवलेलं आहे, त्याच्यावरती अत्यंत ठाम राहते आणि ती त्या सेवकाला म्हणते की आपण असं करूयात, माझं लग्न ठरवलेलं आहे आणि मला नाईलाजास्तव माझ्या आई वडिलांनी ज्याच्यासोबत माझं लग्न ठरवलेलं आहे त्याच्याशीच मला लग्न करावं लागेल, परंतु माझं तुझ्यावर खरंच प्रेम आहे. आणि तोही मुलगा, तो सेवक, तो नोकरही असं म्हणतो की हो, माझंही तुझ्यावर खरंच मनापासून प्रेम आहे. तर याच्यातून काय मार्ग काढायचा अशी दोघांमध्ये चर्चा होते आणि दोघं असं ठरवतात की आता आपल्या पुढे कुठलाही मार्ग उरलेला नाहीये, तर आता आपण असं करूयात की आपण इथून लांब दूर कुठेतरी निघून जाऊयात, थोडक्यात आपण पळून जाऊयात आणि मग आपण लग्न करूयात आणि आपण एकमेकांसोबत राहूयात. आणि मग ते दोघे असं ठरवतात आणि संधी बघून दोघेही घरातून निघून जातात आणि जवळजवळ श्रावस्ती नगरीपासून 2-3 किलोमीटर पेक्षाही जास्त अशा ठिकाणी ते निघून जातात आणि ते दोघे, तो नोकर आणि ही मुलगी, दोघेही विवाहबद्ध होतात आणि एकमेकांसोबत मग ह्यांचं वैवाहिक जीवनाचा प्रवास या दोघांच्या सुरू होतो. हळूहळू दिवस जात असतात. जे कुटुंब असतं व्यापाऱ्याचं किंवा ह्या मुलीच्या घरचे जे असतात, यांच्याशी हिचा कुठलाही संपर्क राहत नाही. साहजिकच. बघा, विचार करा, हा काळ कुठला आहे. त्या काळामध्ये एक मुलगी आई वडिलांचं सगळं काही म्हणजे सोडून, घर दार, संपत्ती सगळं सोडून, सामाजिक स्थान सगळं सोडून एका नोकर माणसासोबत पळून गेलेली आहे. साहजिकच हिच्या घरच्यांची स्थिती अत्यंत वाईट झाली असणार. हिच्याशी ते सगळे संबंध तोडतात. हिचा कुठलाही घरच्यांशी संबंध उरत नाही. परंतु हे दोघे जण एकमेकांवर खरंच प्रेम करत असतात. ह्या दोघांचं जीवन सुरू असतं. परंतु हळूहळू जेव्हा या दोघांचं वैवाहिक जीवन सुरू होतं, दिवस सुरू होतात, ही मुलगी हिला संतती प्राप्ती होण्याची चाहूल लागते आणि मग हिच्या लक्षात येतं की आपला जो पती आहे याची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत हे दोघे राहत असतात आणि मग तिच्या लक्षात येतं की अशा परिस्थितीमध्ये माझं हे बाळंतपण व्यवस्थित होणार नाही याची तिला जाणीव होते आणि तिला असं वाटायला लागतं की मी जर माझ्या माहेरी गेले तर माझं हे जे बाळंतपण आहे ते सुखरूपपणे पार पडेल आणि चांगल्या पद्धतीने मला अपत्य प्राप्ती होईल असं तिला वाटतं. आणि म्हणून ती असं ठरवते की मी आता माहेरी जाते. 9 महिने जेव्हा पूर्ण होतात तेव्हा ही तिच्या पतीला म्हणते की मला माहेरी जावंसं वाटतंय, मी माहेरी जाते, तिथे माझी चांगली सोय होईल. परंतु तिचा पती कसा आहे? तिचा पती जरी गरीब आहे, अत्यंत वाईट परिस्थिती आहे, दयनीय परिस्थिती आहे, तरी देखील तिचा पती हा स्वाभिमानी आहे. तिचा पती तिला विरोध करतो. तो म्हणतो तू जाऊ नकोस, आपण दोघेही निघून आलेलो आहोत, आपल्याला कोणाच्या संपत्तीशी घेणं देणं नाहीये असं तो म्हणतो. तो तिला जायला विरोध करतो. परंतु तरीही तिच्या मनामध्ये माहेरची ओढ निर्माण होते आणि जेव्हा तो घरात नसतो तिचा पती, त्यावेळेला ती आपल्या माहेरी गुपचूप निघून जाण्याचा प्रयत्न करते. तिच्या पतीला जेव्हा हे समजतं तेव्हा तो धावत येतो आणि रस्त्यात तिला गाठतो. रस्त्यात गाठल्यानंतर काही वेळातच तिला प्रसव वेदना सुरू होतात आणि ती एका मुलाला जन्म देते. आणि मग अशा वेळेला माहेरी जाण्याची जी गोष्ट असते, जो बेत असतो, तो रद्द होतो आणि त्या अपत्याला घेऊन ते दोघेही पुन्हा आपल्या झोपडीत परत येतात. पुन्हा असेच दिवस पुढे जात असतात. अत्यंत गरिबी असते, खालावलेली परिस्थिती असते आणि पुन्हा एकदा काही काळानंतर ही स्त्री गरोदर राहिलेली दिसते. तिला दुसऱ्या अपत्याची चाहूल येते आणि मग अशा वेळी पुन्हा एकदा तिच्या मनामध्ये तीच भावना निर्माण होते. पुन्हा एकदा माहेरची आठवण येते, माहेरच्या माणसांची ओढ वाढते, आईची आठवण येते आणि मग ती पुन्हा एकदा ठरवते की आता मात्र या वेळेला मी माझ्या माहेरी जाणारच. माझ्या आई वडिलांना मी भेटणार, माझा भाऊ आहे, माझ्या लाडक्या भावाला मी भेटणार आहे, आता काहीही हो असं ती ठरवते. आणि मग तिला माहिती असतं तिचा पती तिला जाऊ देणार नाही आणि म्हणून पती जेव्हा घरात नसतो, जेव्हा तो कामासाठी बाहेर पडलेला असतो, अशी वेळ ती गाठते आणि गपचूप घरातून निघून जाते. पुन्हा एकदा तिच्या पतीला हे लक्षात येतं, कोणीतरी सांगतं की तुझी पत्नी गेलेली आहे माहेरच्या वाटेने. तो पुन्हा एकदा काळजीने धावत पळत येतो आणि रस्त्यात तो तिची भेट घेतो आणि त्यावेळेला ते दोघेही अशा ठिकाणी पोहोचलेले असतात की ते निर्जन असं जंगल असतं, काळोख दाटून आलेला असतो, पावसाळ्याचे दिवस असतात, प्रचंड असा पाऊस सुरू होतो आणि अगदी त्याच वेळेला त्या स्त्रीच्या
प्रसव वेदनांना सुरुवात होते. तिच्यासोबत तिचा पती आहे जो तिला विनंती अर्ज करतोय की तू पुन्हा एकदा माहेरी जाऊ नकोस, तू पुन्हा एकदा आपल्या घरी चल. तिचा पती आहे आणि त्यासोबतच तिचा अगदी लहान असा मुलगा आहे आणि तिला प्रसव वेदना सुरू झालेल्या आहेत. काळोख दाटलेला आहे, निर्जन असं जंगल आहे आणि प्रचंड मुसळधार असा पाऊस पडतो आहे. मित्रांनो, बंधूंनो, भगिनींनो, कल्पना करा, अत्यंत भयावह दयनीय अशा परिस्थितीमध्ये हे जोडपं सापडलेलं आहे. आणि अशा वेळेला काय घडतं? अशा वेळेला तिला प्रसव वेदना सुरू होतात, तिला सहन होत नाहीत आणि मग ती तिच्या पतीला निर्देश करते की आपल्याला इथेच थांबावं लागेल आणि या पावसापासून वाचण्यासाठी तुम्ही माझ्यासाठी झोपडी बनवा. आणि मग तिचा पती तिच्यासाठी झोपडी बनवण्यासाठी गवत शोधायला सुरुवात करतो. तो तिच्यासाठी झोपडी बनवतो आणि ती झोपडी साकारण्यासाठी तो तिथे एक वारुळ असतं, त्या वारुळावरचं गवत तो काढत असतो आणि त्याच वेळेला नेमका काळाचा घाव त्याच्यावर बसतो. त्या वारुळामध्ये एक सर्प असतो आणि हा सर्प त्याला दंश करतो. बघा काय स्थिती आहे. त्याची पत्नी प्रसव वेदनेनं व्याकुळ झालेली आहे. त्याचा अगदी छोटासा मुलगा तिच्यासोबत असहाय्यपणे बसलेला आहे आणि हा व्यक्ती तिच्यासाठी झोपडी बनवण्यासाठी, गवत शोधण्यासाठी, जमवाजमव करण्यासाठी सामानाची गेलेला आहे थोडासा दूर. आणि त्याच वेळेला त्याला सर्पदंश होतो. तो सर्पदंश इतका विषारी असतो की तो तिथेच तडफडतो आणि त्याचा प्राण तो तिथेच सोडतो. आणि अशा परिस्थितीमध्ये इकडे त्याची पत्नी वेदनांनी कंठे आहे, तिला असहाय्य होत आहेत वेदना. आणि मग अशा वेळेला, अशा स्थितीमध्ये प्रचंड पाऊस आहे. बऱ्याच वेळाने तिला पुत्रप्राप्ती होते आणि मग तिला पुत्रप्राप्ती जेव्हा होते तेव्हा ती आपल्या दोन्ही मुलांना घेऊन असहाय्यपणे बसलेली असते. प्रचंड मुसळधार असा पाऊस असतो, अंधार दाटून आलेला असतो. रात्रभर ती अशा पावसात दोन्ही मुलांना घेऊन बसते आणि सकाळी ती आपल्या पतीचा शोध घेत 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 जंगलातून पुढे जाते आणि तिथेच तिला तिचा पती निपचित मृत्यू अवस्थेत पडलेला दिसतो. आपल्या पतीचा मृत्यू झालेला आहे हे पाहून ती स्त्री शोकाकुल होते. ती स्त्री पश्चाताप व्यक्त करते, हे सगळं माझ्यामुळे घडलेलं आहे. माझा पती आज मृत्यू पावलेला आहे माझ्या हट्टामुळे. माझा हा माहेरी जाण्याचा हा जो हट्ट आहे याच्यामुळे माझ्या पतीचा मृत्यू झाला आहे याची तिला जाणीव होते आणि दुःखावेगाने ती प्रचंड शोकाकुल होते, प्रचंड रडते. परंतु तिच्यासोबत तिची 2 मुलं आहेत, तिच्यासोबत तिचं नवजात बाळ आहे आणि तिच्यासोबत तिचा छोटा मुलगा आहे. अशा स्थितीमध्ये ती आता असहाय्य झालेली आहे. आता तिला माहेरची वाट धरण्याशिवाय गत्यंतर उरलेलं नाहीये आणि म्हणूनच ती दुःखी झालेली स्त्री आपल्या पतीचं दुःख उराशी कवटाळून पुन्हा एकदा आपला माहेराकडचा प्रवास तेवढ्याच धाडसाने सुरू करते. आणि मग जेव्हा ती पुढे जाते तेव्हा तिच्यावर जी संकट आहेत ती संकट थांबत नाहीत, तर ती संकट वाढत जाताना दिसत आहेत. पाऊस अधिकाधिक सुरू होतो आहे आणि जेव्हा ती आपल्या माहेराकडे जाते आहे तेव्हा मध्ये रस्त्यात तिला एक नदी लागते. तिला लक्षात येतं की प्रचंड अशा मुसळधार पावसामुळं या नदीला पूर आलेला आहे, सगळीकडे पूरस्थिती निर्माण झालेली आहे. नदी ओलांडून तिला पलीकडे जायचं आहे. जेव्हा ती नदी ओलांडेल आणि पलीकडे जाईल तेव्हा तिला तिच्या माहेरी, तिच्या घरी, तिच्या आईवडिलांकडे पोचता येणार आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये ती बघते की नदीला पूर आलेला आहे, परंतु आपल्याला नदीच्या पैलतीरी जायचं आहे. आणि मग ती दोन्ही मुलांना घेऊन उभी असते, परंतु दोन्ही मुलांना घेऊन पैलतीरी कसं जायचं हे तिला समजत नाही. आणि मग तिला एक कल्पना सुचते आणि ती आपला जो मोठा मुलगा आहे त्या आपल्या मोठ्या मुलाला ती ऐल तीरावर नदीच्या किनाऱ्यावर बसवते आणि आपले जे नवजात बाळ आहे त्या नवजात बाळाला घेऊन त्याला कवटाळून ती तो पाण्याचा प्रवाह पार करते. पाण्याचा प्रवाह पार केल्यानंतर दुसऱ्या टोकाला, नदीच्या किनाऱ्यावर दुसऱ्या टोकाला ती ते बाळ, आपलं नवीन नवजात ते बालक, नुकतंच झालेलं जन्मलेलं ते बाळ, तो मांसाचा गोळा त्या किनाऱ्यावर ठेवते. आणि पुन्हा एकदा दुसऱ्या तीरावर बसलेला आपला जो मुलगा आहे त्याला घेण्यासाठी पुन्हा एकदा ती माघारी वळते. आणि तेवढ्यात जेव्हा ती नदीच्या मध्यभागी येते, लक्षात घ्या, बघा किती भयानक परिस्थिती आहे. ती जेव्हा नदीच्या मध्यभागी येते तेव्हा अचानक एक मोठा असा ससाना नदीच्या त्या किनाऱ्यावर बाळाच्या तिथे उभा राहिलेला तिला दिसतो आणि ती प्रचंड घाबरते. तो ससाना त्या बाळाकडे बघतो आणि त्याला त्या बाळाकडे बघून आपलं जेवण, आपलं खाद्य, ते बाळ म्हणजे एक मांसाचा गोळा आहे असं त्या ससाण्याला
वाढतं आणि तो ससाना ते बाळ आपल्या चोचीमध्ये पकडतो. छोटस बाळ आहे, अत्यंत छोटस, आणि इतका मोठा पक्षी आहे. आणि बघा स्थिती काय आहे, तो पक्षी बाळावर हल्ला करतो आहे. त्याने बाळाला चोचीत पकडलेला आहे आणि बाळाची आई नदीच्या मध्यभागी उभी आहे. तिला परत फिरता येत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये तिची एक नजर बाळाकडे आहे, तर दुसरी नजर तिची दुसऱ्या किनाऱ्यावर बसलेल्या तिच्या मुलाकडे आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ती नदीच्या मध्यभागी उभी राहून त्या ससाण्याला हाकलण्याचा प्रयत्न करते. ती टाळ्या वाजवते. तो ससाना जाईल यासाठी ती प्रचंड प्रयत्न करते, प्रचंड प्रयास करते, जेणेकरून त्या ससाण्यानं बाळाच्या जवळून जावं आणि तिचं बाळ वाचावं, हा तिचा प्रयत्न आहे. परंतु तिचं जे प्राक्तन आहे, तिच्या आयुष्यात लिहिलेला जो संघर्ष आहे तो अत्यंत विदारक आहे. आणि म्हणून तिचा हा जो प्रयत्न आहे, तिने केलेला, एका आईने केलेला हा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न तिचा फसतो. तो ससाना त्या बाळाला चोचीत घेऊन आकाशात उडून जातो. आणि त्याच वेळी किनाऱ्यावर बसलेला तिचा छोटासा मुलगा, तिचं छोटस लेकरू, आपली आई टाळ्या का वाजवते आहे हे बघून त्या छोट्याशा बालकाला असं वाटतं की आपली आई आपल्याला नदीत उतरायला सांगते आहे, बोलवते आहे, असं ते छोट्या बालकाचा समज होतो. आणि ते छोटस बालक त्या नदीच्या पात्रामध्ये, प्रवाहामध्ये उतरतो. आणि जेव्हा तो नदीच्या प्रवाहात मध्यभागी येतो, तेव्हा एक खूप मोठा असा नदीचा प्रवाह, पुराच्या पाण्याचा प्रवाह येतो आणि त्या बाळाला ओढून, त्या मुलाला ओढून घेऊन जातो. ही जी स्त्री आहे, ही जी आई आहे, एका बाजूला ससाण्यानं चोचीत तिचं बाळ घेऊन ससाना गेलेला आहे, तिचं बाळ तिच्या हातातून गेलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला, दुसऱ्या किनाऱ्यावर बसलेला तिचा जो मुलगा आहे, त्याला पुराच्या पाण्याच्या, नदीच्या प्रवाहानं त्याला तिच्या डोळ्यां देखत ओढून नेलेला आहे. विचार करा, अत्यंत एका आईसाठी अत्यंत अत्यंत भीषण, जगातली सगळ्यात भयानक अशी स्थिती आहे. जीवनातली अत्यंत विदारक, अत्यंत दयनीय, अत्यंत दुःखमय अशी स्थिती आहे एका स्त्रीसाठी, एका आईसाठी. आणि तिच्या डोळ्यां देखत तिची दोन्ही मुलं, ज्यांना तिने 9 महिने आपल्या उदरात ठेवलेलं आहे, ज्यांच्यासाठी तिने संघर्ष केलेला आहे, ज्यांना तिने जन्म दिलेला आहे, अशी तिची मुलं तिच्या डोळ्यां देखत त्यांचा मृत्यू होतो. तिच्या पतीचा मृत्यू झालेला आहे. तिने ज्यांना जन्म दिलेला आहे अशा तिच्या बाळांचा मृत्यू झालेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये ही असहाय्य, लाचार, अत्यंत दुःखी झालेली ही स्त्री प्रचंड शोकाकुल आहे. आता हिचं कोणीच राहिलेलं नाहीये. हिची 3ही माणसं गेलेली आहेत. आता फक्त हिच्या आयुष्यात आशेचा किरण आहे, ते म्हणजे तिच्या माहेरचं घर आणि तिच्या माहेरी असणारे तिचे आई वडील आणि तिचा भाऊ. आणि अशा स्थितीमध्ये, शोकाकुल अवस्थेमध्ये, अत्यंत उद्विग्न अवस्थेमध्ये ती आवेशाने आपल्या माहेरचा रस्ता धरताना दिसते आहे. आणि ती आपल्या माहेरची वाटेकडे निघते. माहेरच्या वाटेकडे निघताना ते जंगल पार करताना तिला एक सहप्रवासी भेटतो. ती त्या सहप्रवाशाला विचारते की आपण कुठल्या नगरीचे रहिवासी आहात, आपल्याला कुठे जायचे आहे. तो असं सांगतो की मी श्रावस्तीचा रहिवासी आहे. हे ऐकल्यानंतर तिला बरं वाटतं, समाधान वाटतं आणि ती म्हणते की मी पण श्रावस्ती नगरीतच चाललेली आहे आणि मी या सावकाराची कन्या आहे आणि माझं कुटुंब, माझं माहेर कसं आहे, माझे लोक कसे आहेत. हे ऐकल्यानंतर तो सहप्रवासी तिला म्हणतो की भगिनी, आताच काही क्षणापूर्वी तुझी आई, तुझे वडील आणि तुझा जो भाऊ आहे, या तिघांचाही मृत्यू झालेला आहे. घराचे जे छप्पर आहे ते छप्पर पडलं, हा अपघात घडला आणि या तिघांचाही प्राण गेलेला आहे. दक्षिणेकडे नजर टाक, त्या दक्षिणेकडून जो धूर येतो आहे तो स्मशानभूमीतून येणारा धूर आहे. त्या स्मशानभूमीत 3 चिता जळतायत. त्या 3 चिता तुझ्या आईची, वडिलांची आणि तुझ्या भावाची, अशा त्या 3ही चिता आहेत, असा तो सहप्रवासी तिला सांगतो. आणि हे ऐकल्यानंतर ती भावना विवश होते, प्रचंड शोकाकुल होते आणि ती स्मशानाच्या दिशेनं रडत वाट तुडवत जाते. आणि तिथे गेल्यानंतर तिला काय दिसतं, तर तिला 3 चिता जळताना दिसतात. आपल्या स्वकीयांच्या, आपल्या आप्तजनांच्या चिता तिला जळताना दिसतात. ज्यांना भेटण्यासाठी तिने इतका अट्टहास केला होता, ज्यांच्या भेटीसाठी ती इतकी आतुर झालेली होती, असे तिचे प्रियजन तिला त्या चितेवर जळताना दिसतायत. आणि आता मात्र तिच्या अश्रूंचा बांध फुटतो आहे. आता तिच्या संयमाचा बांध तुटतो आहे. आणि मग ही स्त्री
सगळं काही भान विसरते आहे. तिला आपल्या देहाचं भान राहत नाही. आपण कुठे आहोत, आपली अवस्था काय आहे, आपण कोण आहोत, या सगळ्याचा तिला विसर पडतो आहे. ती छिन्न विमनस्क अवस्थेमध्ये वाटेल तशी फिरताना दिसते आहे आणि अशा पद्धतीनं तिच्या अंगावरची वस्त्र गळून पडतायत, परंतु तिला कशाचं भान नाहीये. भौतिक जगाला ती विसरून गेलेली आहे आणि तिला सगळे आता ती हळूहळू समाजामध्ये अशी भटकते आहे, वेड्यासारखी. तिला वेडी म्हणतात सगळे. तिला वेड लागलेला आहे आणि ती जिथे जिथे जाते तिथे तिथे लोक तिला दगड मारताना दिसतात, तिला हसताना दिसतात. ती वेडी आहे म्हणून तिला हिणवताना दिसतात. तिला कशाचंच भान राहत नाही आणि अशा स्थितीमध्ये दगड मारत फिरत असलेली, निर्वस्त्र असलेली, ही असहाय्य, प्रचंड दुःखी असणारी, सगळं काही हरवलेली, सगळं भान विसरलेली अशी ही स्त्री भटकत भटकत असताना एकदा जेतवनामध्ये प्रवेश करते. आणि जेतवनामध्ये ही स्त्री जेव्हा प्रवेश करते तेव्हा तिथे भगवंत आलेले असतात. भगवंतांचा उपदेश सुरू असतो. प्रचंड अशी गर्दी जमलेली असते, खूप मोठा समुदाय जमलेला असतो आणि ही निर्वस्त्र स्त्री जेव्हा तिथे हातात दगड घेऊन उभी राहते तेव्हा हा समुदाय तिच्यावर चिडतो आणि तिला तिथून हाकलून द्या असं म्हणतो. इथे भगवंत आलेले आहेत आणि भगवंतांसमोर ही निर्वस्त्र स्त्री उभी आहे असं हा जनसमुदाय म्हणतो आणि तिला हाकलून लावण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याच वेळी तथागत त्या जनसमुदायाला थांबवतात. तथागत भिक्खूंना आदेश देतात की त्या स्त्रीला माझ्याकडे घेऊन या, त्या भगिनीला माझ्याकडे घेऊन या. भगवंतांच्या उपदेशाप्रमाणे ह्या स्त्रीला, ह्या विमनस्क अवस्थेतल्या स्त्रीला, ह्या शोकाकुल स्त्रीला भगवंतांच्या पुढे उभी केली जाते. हिची आणि भगवंतांची नजरानजर होते आणि भगवंतांच्या चेहऱ्यावरचा, भगवंतांच्या नजरेतलं अफाट कारुण्य पाहून ही स्त्री भानावर येते. ह्या स्त्रीला आपल्या देहाप्रती लज्जा उत्पन्न होते. भगवंतांच्या अंगावरचं चिवर ही पाहते, भिक्खूंच्या अंगावरचं चिवर ही पाहते आणि आपल्या निर्वस्त्र होण्याची हिला लज्जा उत्पन्न होते. हिला जे ही भान विसरलेली आहे, दुःखावेगाने ही भौतिक जगाचं अस्तित्व विसरलेली आहे, ही विवेकवादातून मुक्त झालेली आहे, जिला कशाचंच समाजाचं भान नाही, निसर्गाचं भान नाही, जिला कुठल्याच गोष्टीचं भान नाही, जिला फक्त आणि फक्त आपल्या आप्तस्वकीयांच्या जाण्याचं दुःख आहे, जिच्या आयुष्यात आप्तस्वकीयांच्या मृत्यूच्या दुःखाखेरीज काही नाही, अशी ही स्त्री भगवंतांच्या समोर जेव्हा उभी राहते, भगवंतांच्या चेहऱ्यावरचा अफाट कारुण्य पाहते, भगवंतांचं जेव्हा प्रचंड तेजस्वी रूप पाहते, जेव्हा त्यांचं चिवर पाहते, जेव्हा ती भिक्खू वर्गाकडे पाहते, तेव्हा ही स्त्री भानावर येते. तिला लज्जा उत्पन्न होते आणि अशा वेळेला भगवंत आदेश देतात की हिच्या अंगावर वस्त्र टाका. त्यांच्या आदेशाप्रमाणे तिच्या अंगावर वस्त्र टाकली जातात आणि मग ही दुःखी स्त्री भगवंतांपुढे उभी राहते, त्यांना विनवणी करते, त्यांना सांगते की माझं घरदार, माझं कुटुंब सगळं काही उद्ध्वस्त झालेलं आहे, सगळे मृत्यू पावलेले आहेत, आता या जगात माझं असं कोणी राहिलेलं नाही, मी प्रचंड दुःखी आहे. हे दुःख ती भगवंतांना सांगते. हे दुःख ऐकल्यानंतर भगवंत तिला असं म्हणतात की भगिनी, मुली, या जगामध्ये मृत्यू ही जी संकल्पना आहे, मृत्यू, मानवी आयुष्याची ही जी अवस्था आहे, ही अटळ आहे, ही शाश्वत आहे. तू इतक्या दुःखामध्ये बुडालेली आहेस, तू अश्रूंचा महासागर ढाळलेला आहेस. या जगामध्ये जेव्हापासून मानवाची निर्मिती झालेली आहे, उत्पत्ती झालेली आहे, तेव्हापासून प्रत्येक माणूस आपल्या स्वकीयांच्या मृत्यूनंतर, आपल्या प्रियजनांच्या मृत्यूनंतर इतका रडलेला आहे, त्याने आज तागायत इथल्या माणसाने इतके अश्रू ढाळलेले आहेत की अक्षरशः एखादा महासागरही त्या अश्रूंपुढे रिकामा होईल, कमी पडेल, मर्यादित पडेल, संकुचित दिसेल. इतके अश्रू आज तागायत मानवी समूहाने आपल्या आप्तस्वकीयांच्या, प्रियजनांच्या सहवासासाठी, त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांच्या आसक्तीसाठी ढाळलेले आहेत. पण मुली, मृत्यू ही जी अवस्था आहे ती अटळ आहे, ती शाश्वत आहे, ते सत्य आहे आणि ते आपण समजून घ्यायला हवं. दुःखातून आपण मुक्त व्हायला हवं, आसक्तीतून, तृष्णेतून आपण मुक्त व्हायला हवं.
जे आपले आप्तजन आहेत, जे आपले स्वकीय आहेत, ते शेवटपर्यंत आपल्या सोबत नसतात. या आयुष्याचा हा जो प्रवास आहे तो आपल्या एकट्याचा प्रवास असतो आणि म्हणून हा एकट्यानं करण्याचा जो प्रवास आहे हा आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि जेव्हा आपण आपला जो हा प्रवास आहे हा आपला आहे हे जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा आपण स्वकीयांच्या, आप्तजनांच्या, प्रियजनांच्या आसक्तीतून, मायेतून, मोहातून मुक्त होऊ. आणि जेव्हा आपण या आसक्तीतून मुक्त होऊ, जेव्हा आपण शोध घेऊ, जीवनाचा शोध घेऊ, तेव्हा आपण तृष्णेतून मुक्त होऊ. आणि जेव्हा आपण तृष्णेतून मुक्त होऊ तेव्हा आपण दुःखातून मुक्त होऊ. आणि हाच खरा मानवी जीवनाचा उद्देश आहे. भगवंत तिला हा उपदेश करतात आणि हा उपदेश ऐकून त्याच वेळेला ती दुःखातून मुक्त होते आणि ती तथागतांच्या भिक्खुनी संघात प्रवेश घेते. ती प्रव्रज्जा घेते आणि प्रव्रज्जा घेतल्यानंतर या महिलेला, या दुःखी महिलेला पटाचारा हे नाव मिळतं. आणि मग ही पटाचारा पुढे इतकी तेजस्वी भिक्खुनी बनते की तिच्या अक्षरशः पुढे जाऊन 30 भिक्खुनी शिष्या बनतात. ही पटाचारा काय बनते? ही दुःखी झालेली महिला जिला पुढे पटाचारा नाव मिळालेलं आहे, ही पटाचारा जेव्हा भिक्खुनी बनते तेव्हा एके दिवशी नदीपात्रामध्ये ही जेव्हा उभी असते आणि जेव्हा ती विचार करत असते तेव्हा तिच्या लक्षात येतं, ती ओंजळीमध्ये पाणी घेते आणि ते पाणी ती जमिनीवर फेकते. ते पाणी जेव्हा ओंजळीतून जमिनीवर पडतं तेव्हा ते पाणी थोड्या वेळाने वाळून जातं. त्या जमिनीमध्ये ते जातं. पुन्हा तिथे काही दिसत नाही. त्याच्यानंतर पुन्हा एकदा ती तीच कृती करते. दुसऱ्यांदा ओंजळीमध्ये पाणी घेते आणि पुन्हा एकदा थोड्या जास्त अंतरावर जमिनीवर ते पाणी फेकते आणि पुन्हा एकदा तेच घडतं. ते पाणी त्या जमिनीमध्ये मुरतं आणि जमीन कोरडी होते. तिसऱ्यांदा पुन्हा एकदा ती तोच प्रयोग करते, आणखीन थोड्या अंतरावर पाणी फेकते. पुन्हा एकदा ते पाणी जमिनीत राहतं आणि जमीन कोरडी दिसते. या वेळेला या 3 प्रयोगातून ही जी पटाचारा आहे, पटाचारेच्या डोक्यामध्ये, तिच्या मेंदूमध्ये एक सिद्धांत जन्म घेतो. पटाचारा हे समजते की ज्याप्रमाणे थोड्या थोड्या अंतरावर हे पाणी जमिनीत लुप्त झालेलं आहे, अगदी त्याच पद्धतीने मानवी जीवनही आहे. प्रत्येक माणूस हा प्रत्येक टप्प्यावर, कोणी वृद्धावस्थेत, कोणी तारुण्यावस्थेत, कोणी अर्भकावस्थेत, हा मृत्यू पावणार आहे हे सत्य तिला उमगतं. आणि पुन्हा एकदा तिने आयुष्यात भोगलेल्या, आयुष्यात अनुभवलेल्या दुःखातून ती मुक्त होते. तिला दुःखमुक्तीचा मार्ग जाणवतो. ती सिद्धांत शोधते. एकदा विहारात बसलेली असताना ती दिवा लावते. अंधार असतो, ती दिवा लावते, पंथी लावते. थोड्या वेळाने वात कमी होते. ती पुन्हा एकदा वात पेटवते. दिवा हळूहळू हळूहळू तेवतो आणि काही काळानंतर दिवा विझतो. यानंतर पटाचारेच्या डोक्यामध्ये पुन्हा एकदा प्रकाश निर्माण होतो. पटाचारा समजून जाते की दिवा तेवला आणि शेवटी तो विझला. अशाच प्रकारे माणसाचं आयुष्य आहे की आपल्याला मानवी आयुष्यामध्ये मृत्यू नावाची ही जी बाब आहे ही अटळ आहे. ही जी अवस्था आहे ही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येणारी अवस्था आहे. ही अवस्था कोणीही टाळू शकणार नाही. आणि म्हणूनच या अवस्थेतून, या बाबतच्या, या प्रतीच्या दुःखातून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. आणि म्हणून पटाचारा आपल्या आप्तजनांचं, स्वकीयांचं जे मृत्यूचं दुःख आहे, जे ती कवटाळून बसलेली आहे, जीवनामध्ये बसली होती, हे दुःख ती सोडते. ती सत्य जाणते आणि ती दुःखमुक्त होते. आणि ती भिक्खुनी बनून तथागतांचा जो मार्ग आहे, तथागतांच्या मार्गाचं ती अनुसरण करते. तिच्या 30 शिष्या बनतात पुढे जाऊन आणि ती दुःखमुक्त होते आणि तिला निर्वाण प्राप्त होतं आणि ती अरहतपदी जाते. ही होती आपली पटाचार. सत्याचा प्रकाश आपल्याला पुन्हा एकदा इथे रुजवायचा आहे. पुन्हा एकदा आपल्याला बुद्धयुग इथे आणायचं आहे. पुन्हा एकदा आपल्याला समाजामध्ये माणूस रुजवायचा आहे, मानव्य रुजवायचं आहे. यासाठी आपण तयार होऊयात. आणि एवढं बोलते आणि आपली रजा घेते. आपणा सर्वांनी इथे जो मला वेळ दिला आणि आपण एकमेकांच्या साथीने हे जे विचारांचं पुष्प गुंफलं, आपल्या ह्या
अत्यंत महान, थोर, प्रज्ञावती असणारी महानायिका आपण कथांच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मला संधी दिली बहुजन संघटकने, यासाठी मी बहुजन संघटकचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करते. इथे जे उपस्थित आहेत आपणा सर्वांचे मी आभार व्यक्त करते आणि आपणा सर्वांना आपल्या पुढचा जो प्रवास आहे, जो संघर्षमय आहे, याच्यासाठी शुभेच्छा देते. जसं आपण एकमेकांच्या साथीने विचारांचं पुष्प गुंफलं, तसाच आपला जो हा खडतर संघर्षाचा प्रवास आहे, जो आता खऱ्या अर्थाने सुरू होणार आहे, हा प्रवासही आपण एकमेकांच्या साथीने करूयात, हा निर्धार करूयात, अशी मी आशा व्यक्त करते. आणि इथे मी थांबते. पुन्हा एकदा आपणा सर्वांना क्रांतिकारी जय भीम आणि नमो बुद्धाय.